शेतकऱ्याच्या सन्मानामध्ये आमदार साहब तुम संघर्ष करो। चालू केला त्या ठिकाणी फक्त त्यांना पैसे खायला मिळतात तिथेच चालू करतात। सहकारची सिल्लोडच्या 32 जीनमध्ये सर्वात चांगली जीन नवीन युनिट हा जो बजाज कंपनीचा 48 DR सिल्लोडमध्ये आहे त्याच्यावर कोणीही बघत नाही, त्याला परवानगी देत नाही। फक्त पैसे खाऊन हे जे चिरीमिरीचा धंदा चालू आहे या धंद्याला कंट्रोल करायचा असेल तर सरकारने तात्काळ याची चौकशी करावी आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी। हे करण्यासाठी आजचा हा रस्ता रोको करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहे का आपण बघू लागलं का तिकडे कापसाला जे आणलेला कापूस इथे जाळू लागले शेतकरी। याच्यापेक्षा काय वाईट गोष्ट पाहिजे या देशासाठी राज्यासाठी का सोन्यासारखा पीक जो शेतकरी पिकवतो आज त्याला जाळायची पाळी येऊ लागली। आणि हे जे सर्व आहे हे सर्व जे घडू लागलं जे सर्व करू लागले याच्या पाठीमागं कोणता राजकारण असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई तात्काळ करण्यात यावी। आणि मी तर स्पष्ट शासनाला मागणी करणार का आपण जोपर्यंत SID गठीत करणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्यावर झालेला अन्याय दूर होणार नाही। शेवटी हमी भाव कशासाठी आहे? शेतकऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याला मालाला सुरक्षित भाव मिळण्यासाठी जे काही हमी आहे त्या पद्धतीने खरेदी व्हायला पाहिजे। हे होत नाही यासाठी आंदोलन होतं। यांनी कधी या 5 दिवसामध्ये निर्णय नाही घेतला तर पुढे 5 दिवसानंतर हा आंदोलन तीव्र होईल असा इशारा मी आपल्या सर्वांच्या वतीने शेतकऱ्यांच्या या मागण्या रास्त आहेत त्यांनी तात्काळ मंजूर कराव्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।